नाशिकची TCS मागच्या काही दिवसांपासून सगळ्या भारतात चर्चेत असलेली कंपनी. नाशिकच्या TCS सेंटरमधून कॉल सेंटरचंही काम पाहिलं जायचं. त्यामुळे शिक्षण पूर्ण झालेल्या कित्येक फ्रेशर्सला इथं पहिली नोकरी लागली. बरोबर, सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं वाटत होतं. पण मार्च 2026 मध्ये नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. गुन्हा होता अत्याचाराचा. TCS मध्ये टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या तौसिफ अत्तारने लग्नाचा आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार TCS मध्येच काम करणाऱ्या एका तरुणीने दिली. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला. एकूण 8 महिलांनी TCS मध्ये विनयभंग झाल्याची, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची तक्रार केली. तर एका तरुणाने सुद्धा आपल्याला जबरदस्तीने बीफ खायला घालत धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिली. 9 गुन्हे, महिला पोलिसांनी वेषांतर करून केलेला तपास, यामुळे या प्रकरणाची प्रचंड चर्चा व्हायला लागली. पण आता या प्रकरणात ट्विस्ट येण्याची चर्चा सुरू झाली आहे संशयित आरोपीच्या पत्नीने केलेल्या दाव्यामुळे. पण सोबतच या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शन आणि रिसॉर्ट कनेक्शन सुद्धा चर्चेत आले. नाशिक TCS केसमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. या 8 आरोपींपैकी HR मॅनेजर निदा खान अजूनही फरार आहे. पण पोलिसांनी अश्विनी चैनानीला मात्र अटक केली आहे. चैनानी ही TCSच्या HR डिपार्टमेंटची असिस्टंट जनरल मॅनेजर. TCS मध्ये जे काही प्रकार होत होते त्याबद्दल आम्ही चैनानीकडे तक्रार केली होती, पण त्या तक्रारींकडे तिने दुर्लक्ष केलं असा आरोप पीडितांनी केला आहे. एका पीडितेने केलेल्या आरोपांनुसार आपला विनयभंग होत असल्याबद्दल तिने अश्विनी चैनानीकडे तक्रार केली. तेव्हा अश्विनीने पीडितेला उद्देशून तुमको क्या हायलाइट होना है, जाने दो, छोड़ दो असं म्हणत तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे अश्विनी चैनानीचं कॉल रेकॉर्ड. या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला 25 मार्च 2026 ला. पीडितेने तौसिफ अत्तारने आपल्यावर अत्याचार केले आणि दानिश शेखने आपला विनयभंग केला अशी तक्रार दिली होती. त्यानंतर अश्विनी चैनानीने 26 मार्चला दानिश शेखला फोन केल्याचं कॉल रेकॉर्डमधून समोर आलंय. तर तौसिफ अत्तारला अश्विनीने एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 या काळात 38 कॉल केलेत. पोलिसांच्या अटकेत असलेला आरोपी रजा मेमनला सुद्धा अश्विनीने वर्षभरात 22 कॉल केलेत. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉल केल्यामुळे आता अश्विनी चैनानीवर सुद्धा शंका घेतली जाते. सोबतच वर्किंग अवर्स मध्ये अश्विनी संशयित आरोपींना पंच न करता बाहेर जायची परवानगी देत होती का याचाही तपास केला जातोय. या TCS प्रकरणातल्या पीडितेने आपल्यावर रिसॉर्टवर नेऊन अत्याचार झाल्याचं तक्रारीत नमूद केलं होतं. इतर पीडितांनी सुद्धा सुट्टीच्या दिवशी रिसॉर्ट किंवा वॉटर पार्कला येण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जायचा असा आरोप केलाय. या आरोपांनंतर पोलिसांनी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या एका रिसॉर्टमध्ये चौकशी केली. तिथलं CCTV फुटेज ताब्यात घेतलं. SITने तिथे पंचनामा केल्यावर त्यांच्या हाती महत्वाची माहिती लागली असंही बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. या संशयित आरोपींचं त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या काही विशिष्ट रिसॉर्ट्समध्येही येणं जाणं होतं. त्या सगळ्या रिसॉर्ट्समध्ये आता तपास केला जातोय. ऑफिसच्या पॅन्ट्री आणि लॉबीमधून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केल्याची माहितीही सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येते. आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात नाशिक, मुंबई, पुणे असंच कनेक्शन समोर आलं होतं. पण इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार या सगळ्या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शन सुद्धा चर्चेत आले. पोलिसांनी चौकशीत संशयित आरोपींच्या व्हॉट्सअप ग्रुपमधलं संभाषण तपासलं. त्यामध्ये अनेकदा इम्रान नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख झाला होता. हा इम्रान मलेशियाशी लिंक असलेला किंवा मलेशियामध्ये स्थायिक असलेला धर्मगुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कारण हा इम्रान व्हिडिओ कॉलवरून पीडितांशी बोलायचा. निदा खान आणि इतर संशयित इम्रानची आणि पीडितांची व्हिडिओ कॉलवरच ओळख करून द्यायचे. हा इम्रान पीडितांना मलेशियात स्थायिक होण्याबाबत सांगायचा. परदेशात चांगलं आयुष्य असतं, पगार सुद्धा चांगला मिळतो असं आमिष दाखवायचा असं सुद्धा या बातमीमधून सांगण्यात येत आहे. तर इतर काही बातम्यांनुसार यातल्या एका पीडितेचा पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती. त्यामुळे हे मलेशिया कनेक्शन सुद्धा आता तपासले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणात ज्या 6 जणांवर आरोप झाले ते कंपनी टीम लीडर्स आणि इंजिनियर्स म्हणून काम करत होते. यातले काही जण नाशिकचं TCS सेंटर सुरू झाल्यापासून इथे काम करत आहेत, तर काही जण काही महिन्यांपूर्वीच कामाला लागले होते असाही दावा करण्यात येतोय. संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेल्या रजा मेमनच्या आई वडिलांनी याआधीच माध्यमांशी बोलताना आपला मुलगा निर्दोष असल्याचा आणि त्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. पण आता अटकेत असलेल्या आणखी एका आरोपीच्या पत्नीने या प्रकरणात वेगळाच दावा केला आहे.
त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा धर्मांतर आणि अत्याचाराचा प्रकार अजिबात नाहीये, तर एक केस दुसऱ्या केसमध्ये मिसळली जात आहे. या महिलेने माध्यमांशी बोलताना दावा केला की दानिश आणि पीडित महिला रिलेशनशिपमध्ये होते, ही गोष्ट ऑफिसमध्ये सर्वांना माहीत होती. फेब्रुवारीमध्ये दानिश आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये वाद झाला, हे मला माहीत होतं. त्यानंतर त्या तरुणीच्या पालकांनी काही राजकीय नेत्यांशी संपर्क साधला. त्या नेत्यांनीच त्या तरुणीला पोलिसात तक्रार देण्यासाठी तयार केलं. या सगळ्या राड्यात माझ्या नवऱ्यासह इतरांनाही विनाकारण ओढलं गेलं. त्यांचा या प्रकरणाशी लांब लांबपर्यंत काहीही संबंध नव्हता. जेव्हा दानिशवर गुन्हा दाखल झाला तेव्हा माझा नवरा सुट्टीवर होता. त्याचा आणि दानिशचा कधीही जवळचा संबंध नव्हता. 1 एप्रिलला पोलिसांनी तपासासाठी सही हवी आहे असं सांगून बोलावलं आणि रात्री 11:30 वाजता अचानक माझ्या नवऱ्याला अटक केली. जेव्हा मी पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा मला सांगण्यात आलं, तुमच्या नवऱ्याला दानिशच्या केसमध्ये नाही तर इतर महिलांनी दिलेल्या तक्रारींवरून अटक झाली. माझा पती शाकाहारी आहे आणि तो ऑफिसला डबा घेऊन जातो. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तो नॉनव्हेज सुद्धा खात नाही. तो दुसऱ्या धर्माचा अपमान कसा करू शकेल? अटकेत असलेले सगळेजण इंजिनियर्स आहेत. त्यापैकी एक जण नुकताच कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे भरती झाला आहे. त्याला कंपनीत येऊन फक्त 3 महिनेच झाले होते. संबंध नसताना त्याला आरोपी करण्यात आला आहे. त्यामुळे आता 25 मार्चला नोंदवल्या गेलेल्या तक्रारी मागे खरंच कोणी पॉलिटिकल मास्टरमाइंड होता का, याची चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 9 पीडित पुढे आलेत, पण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितांची संख्या ही 12च्या आसपास आहे. कारण हे प्रकरण पुढे आल्यावर आणखी 3 पीडितांनी आपल्यासोबतही चुकीचे प्रकार झाल्याची माहिती SITला दिली आहे, पण त्यांनी अजून अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातल्या आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. कारण ज्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये या सगळ्यांचं प्लॅनिंग होत होतं त्या ग्रुपमधून 12 जण टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या ग्रुपमध्ये असलेल्या सगळ्यांचीच चौकशी होण्याची शक्यता आहे. हे नेटवर्क फक्त एका कंपनीपुरतं आणि 6 टीम लीडर्स पुरतं मर्यादित न राहता आणखी आरोपींची नावं पुढे येण्याची चर्चा आहे. आणि या सगळ्यात अजून तरी मास्टर माइंड म्हणून चर्चेत असलेली निदा खान फरारच आहे. तिचा शोध आणि तिची चौकशी या प्रकरणात अनेक खुलासे करू शकते. मलेशियाच्या धर्मगुरूपासून नाशिकच्या रिसॉर्टपर्यंत.